नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। अप्रमेय त्रयातीत निर्मल ज्ञानमूर्तये मनोगिरां विदुराय दक्षिणामूर्तये नमः। शुक्लां ब्रह्म विचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनी। शुक्लां ब्रह्म विचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनी। वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापः। हस्ते स्फटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थिता। वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता। या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना। या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। कषायवस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा। पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। या शुभ्रवस्त्रावृता। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्टेणे ब्रह्महृदाय आदिकवये। मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो। यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन यदा निरस्तकुहकम्। सत्यं परं धीमहि आदौ देवकी देवी गर्भजननं। गोपीगृहे वर्धनं मायापूतननिर्वितापहरणं। गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनकौरवादिहननं। कुन्तीतनूजावनम् एतद्भागवतं पुराणकथितं। श्रीकृष्णलीलामृतं श्रीकृष्णलीलामृतं श्रीकृष्णलीलामृतं। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्सादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुण
गुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सियावर रामचंद्र की जय, महारुद्र हनुमान की जय, शेष गंगाधर स्वामी महाराज की जय, समर्थ सद्गुरु श्रीधर स्वामी महाराज की जय, श्रोता भक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। नारायण हरि जय गुरु नारायण हरि, नारायण हरि जय गुरु नारायण हरि। श्रीमद्दक्षिणामूर्ति सेवने, श्रीमद्दक्षिणामूर्ति सेवन, भोगिता सुखल हरि रे, भोगिता सुखल हरि हरि गुरु नारायण हरि। विषय व्यालगण विभविति बहुपरि, विषय व्यालगण विभविति बहुपरि, धावुनि भीति निवारी, धावुनि भीति निवारी, निवारी गुरु नारायण भवतृपामृत प्रसाद देवो, भवतृपामृत प्रसाद देवोनि, भजनी प्रेम भरी रे, भजनी प्रेम भरी भरी रे गुरु नारायण हरि। विश्वनाथ शिशुविन विगुरुवरा, विश्वनाथ शिशुविन विगुरुवरा, विश्वनाथ शिशुविन विगुरुवरा, विश्वनाथ शिशुविन विगुरुवरा, करुणा दृष्टि निहारी, करुणा दृष्टि निहारी, निहारी गुरु नारायण हरि। नारायण 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 हरि जय गुरु नारायण हरि। नारायण हरि जय गुरु नारायण हरि, 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 जय गुरु नारायण हरि, जय गुरु नारायण हरि। दक्षिणामूर्ति महाराज
जय जय दक्षिणामूर्ती महाराज दक्षिणामूर्ती महाराज जय जय दक्षिणामूर्ती महाराज ही नदी नपदी लीन झालिया ही नदी नपदी लीन झालिया करिसी त्यांचे काज जय जय करिसी त्यांचे काज जय जय दक्षिणामूर्ती महाराज दक्षिणामूर्ती महाराज जय जय दक्षिणामूर्ती महाराज या संसारार नवी मी बुडलो 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 राखी माझी लाज जय जय राखी माझी लाज जय जय दक्षिणामूर्ती महाराज जनन मरण चुकवी दासाचे जनन मरण चुकवी दासाचे जनन मरण चुकवी दासाचे करस्थ अमृतपाद जय जय दक्षिणामूर्ती महाराज दक्षिणामूर्ती महाराज जय जय दक्षिणामूर्ती महाराज जय जय दक्षिणामूर्ती महाराज जय जय दक्षिणामूर्ती महाराज हर हर महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा 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 हर हर महादेवा हर हर महादेवा हर हर महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा नमः पार्वती पते हर हर महादेव दक्षिणामूर्ति भगवान की जय जगन्माता बाला त्रिपुर सुंदरी की जय लक्ष्मी पद्मा सहित वेंकटेश भगवान की जय समर्थ सद्गुरु नारायण महाराज की जय सीताकांत स्मरण जय जय राम लक्ष्मी नारायण गोविंद समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा त्याचे वंशी मज जन्म देगा देवा ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा त्याचे वंशी मज जन्म देगा देवा त्याचे वंशी मज जन्म देगा देवा ज्याची वाणी रंगली राम नामी ज्याची वाणी रंगली राम नामी त्याचा माझा सहवास घडो स्वामी त्याचा माझा सहवास घडो स्वामी वारंवार विनंती परिसावी वारंवार विनंती परिसावी दया सिंधूची पूर्ण कृपा व्हावी दया सिंधूची पूर्ण कृपा व्हावी म्हणे उद्धव
घडो माझा, रामदासांचा संग घडो माझा, ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा, ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा। जय जय रघुवीर समर्थ। पात्रता नसताना सुद्धा पदरात घेऊन इथपर्यंत बोलावून उभं करणं म्हणजे माझ्यासारख्या काजव्याचं सूर्यासमोर टिमटिम करण्यासारखं आहे। समर्थांनी सगळ्यात आधी मला पदरात घालून घेतलं आणि आजच्या सेवेला उभं केलं। सगळ्यात आधी त्यांचे आभार मानले पाहिजे। कीर्तन काय होणार, काय करणार हे सगळं परमेश्वर जाणे, समर्थ तोंडातून काढून घेतील तसं। समर्थांनी त्या ठिकाणी अनेक सुंदर भक्तिमय रचना केल्या। समर्थ समर्थच होते आणि त्यांना समजून घेणारे जे होते ना ते असमर्थ होते। समर्थांनी फार सुरेख रचना केल्या आणि त्या अतिशय समर्पक होत्या, गगनचुंबी होत्या आणि हृदयभेदी होत्या। आणि त्यात ते सांगतात की जन्म मिळावा तो कसा मिळावा, जन्माचं सार्थक व्हावं हे कसं व्हावं आणि कोणत्या कारणाने व्हावं। कारण आपण या जगामध्ये बघतो की सुखाच्या पाठीमागे लागलेली ही जी मनुष्यांची मांदियाळी आहे ना, ती कायम ऐहिक सुखाच्या पाठीमागे धावत असते। पण खरं पारमार्थिक सुख हे कोणी जाणलं तर आमच्या समर्थांनी जाणून घेतलं। म्हणून समर्थ आपल्या पदामध्ये सांगतात, ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा, ज्याची वाणी रंगली राम नामी, त्याचा माझा सहवास घडो स्वामी। वारंवार विनंती परिसावी, दया सिंधूची पूर्ण कृपा भावी, म्हणे उद्धवचित घन महाराजा, रामदासांचा संग घडो माझा। उद्धवचित घन कवी, रामदास कवी काय सांगून गेले? समर्थांनी वारंवार रामरायापुढे काय मागणं मागितलं आहे? कारण हा संसार कसा आहे याचं तुम्हाला वर्णन करायलाच नको, कारण आपण संसार सोडून इथं आलेलो आहोत। मग कशाला त्या संसारातल्या गोष्टी करायच्या? पण ते काय असतं ना की तोंडाला जोपर्यंत लोणच्याची एखादी फोड लागत नाही ना, त्या जेवणाला चव येत नाही ना, संसारातली उदाहरणं दिल्याशिवाय तत्त्वज्ञानही सांगणं सोपं होत नाही। ज्याच्या वंशामध्ये जन्म घ्यायचा तो रामचंद्र किती परमपवित्र असेल की ज्याची सेवा करायला जन्म घ्यायचा। सेवाव्रत धारण करणं हे फार अवघड कार्य असतं। स्वामित्व ज्या ठिकाणी आहे ना तिथे सेवाभाव करायचा जर म्हटलं ना तर हृदयामध्ये अगदी पाषाण पेरून ठेवावे लागतात। धडधडणं बंद झालं की स्वामित्वाचा भाव येतो। कारण त्या ठिकाणी धडधड बंद झाली, स्वामित्वाचा भाव काय येतो? कारण धडधडतं कुणाचं हृदय? ज्याच्या ठिकाणी दास्यत्व आहे त्याचं हृदय धडधडतं। आणि पाषाण हृदय कोण असतो हो? स्वामी। त्याला पाझरच फुटत नाही। हाताखालच्या माणसाने कितीही काम केलं तरी ज्याला पाझर फुटत नाही तो स्वामी। पण ज्याला पाहिल्याबरोबर हृदय धडधडायला लागतं असा तो कोण? दास। म्हणून अनेक प्रकारच्या रचना या संतांनी केल्या। उद्धवचित घनसुद्धा यातले काही नवीन नव्हते, रामदासी परंपरेतले रामदासच होते। सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल की बुवांनी रामदास सांगितलं। हो, या ठिकाणी आपण सगळे बसलेले रामदासच आहोत। तुम्ही आणि आम्ही काही दुसरे रावणदास एखादा तरी इथे बसलेला आहे का हो? अजिबात नाही। रामदासांचा संग घडो माझा करणाराही रामदास, ज्याच्या वंशामध्ये जन्म घ्यायचा तो सुद्धा परमपवित्र असलेला राम। मग ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा। आता कुळवंशात बरेच धर्म असतात। मग धर्म म्हणजे काय हो? ध्रुधारण पोषणे धर्मा, ध्रुधारण पोषणे धर्मा। धर्म या शब्दाची व्युत्पत्ती अनेक शास्त्रकारांनी आपापल्या मर्जीने हवी तशी वळवून केलेली आहे। पण त्यातली एक अशी आहे की धारण पोषण करणे म्हणजे धर्म आहे। ज्या ज्या ठिकाणी
या ठिकाणी धर्माची व्याप्ती आणि मर्यादा जाणून घ्यायला गेलं ना तर आजचं कीर्तन या जन्मात संपेल का तर सांगता येत नाही, इतके धर्म अगणित आहेत. पण धर्म म्हणजे काय? कर्तव्य पालनो धर्म, कर्तव्याचं पालन करणं हा या ठिकाणी उत्तम प्रकारचा धर्म सांगितला आहे. पण हे कसं हो? माझ्यासारख्या सामान्याला, इथे बसलेला सगळा श्रोता तोला मोलाचा आहे, पण माझ्यासारख्या सामान्याला हे बुद्धीला जरा फार जडतं. मग अगदी सोपं कसं करायचं की धर्म या शब्दाची व्युत्पत्ती झाल्यानंतर त्या धर्माचे भेद कसे? अहो आपण सामान्य माणसं, आपण म्हणजे मी त्यातला. मग मी माझ्या बुद्धीला काय पटवून सांगितलं? उत्तमा मध्यमा नीचा, उत्तमा मध्यमा नीचा तिसरो वै प्राणिनां विधः परार्थ स्वार्थ विध्वंसा लक्षणानि यथाक्रमम्. उत्तम मध्यम आणि नीच असे 3 प्रकारचे मनुष्य या त्रिखंडामध्ये जन्माला आलेले आहेत. मग यांचं कार्य काय? तर यांनी यांच्या धर्माचं परिपालन केलेलं आहे. मग यांचा धर्मसुद्धा क्रमाने सांगितलेला आहे. परार्थ स्वार्थ विध्वंसा. परार्थ कोण करतो? नीच मनुष्य परार्थ करेल का? नाही, कारण त्याची बुद्धीच मुळात नीच आहे. मग परार्थ गेला कुणे? उत्तमाकडे. स्वार्थ, मग स्वार्थाने पण एक घर शोधलं, स्वार्थ विचार करायला लागला, मला तरी कुठेतरी गेलं पाहिजे. मग स्वार्थ गेला मध्यमाकडे. विध्वंसा सांगायलाच नको, नीचाकडे. आणि त्या धर्माचं परिपालन त्या वेळी व्हायला लागलं. आणि सगळीकडे त्रिखंडामध्ये गडबड झाली. आणि ही गडबड झाल्यानंतर काय घडलं असेल हो? सोन्याचा धूर ज्या भारतातून निघायचा तिथे काय अवस्था झाली ती सांगायला नको. म्हणून समर्थांनी सांगितलं, पुत्र व्हावायसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. असे या ठिकाणी पुत्र जन्माला आले पाहिजे. सकाळी उठून विचारतात, काय हो पप्पाजी? दुसरं गेलं की मम्मीजी. कुठून आणले मम्मी पप्पाजी? दुपारी काय खेळतात? तर पबजी. आणि रात्री धोड्यात जाजी. अशी अवस्था होते. आणि एखादा जर का शत्रू समोरून आला आणि त्याला जर झोडपायची वेळ आली, नाही जी आमच्याच्याने जमत नाही जी, ही अवस्था. म्हणून समर्थांनी सांगितलं की या रामाचं या ठिकाणी ध्यान का करावं? आत्मानं मानुषं मन्ये. किती तुमच्या ठिकाणी सिद्धत्व श्रेष्ठत्व जरी आलं तरी कोणी मानलं होतं हो? आत्मानं मानुषं मन्ये. या ठिकाणी या रामचंद्रांनी स्वतःला मनुष्य म्हणून या ठिकाणी गौरवार्थ म्हणवून घेतलेला आहे की आत्मानं मानुषं मन्ये, मी स्वतःला मनुष्य म्हणून घेतो. म्हणून त्याची सेवा करणाऱ्याच्या विनम्र देवतेच्या विनम्र वंशामध्ये विनम्र कुळाचारासाठी आपला जन्म सार्थकी लागावा म्हणून त्या असलेल्या कवींनी सांगितलेलं आहे, ज्याचे वंशी कुळ धर्म राम सेवा. त्या अर्थाने सांगितलेलं आहे. आता आपण धर्म जाणला. 3 प्रकारची ती सामान्य मनुष्यांची ती प्रणाली या ठिकाणी माझ्या अल्पमतीने मांडली. ज्याची वाणी, मग ही वाणी म्हटल्यानंतर आली तरी कुठून? नको तिथं बोलल्या जाते. एखाद्याला जर नावं ठेवायची वेळ आली ना, अशी भरभरून नावं ठेवतो, पण परमेश्वराचं नामस्मरण मुखातून निघायला उसंतच मिळत नाही. ज्याची वाणी रंगली रामनामी, त्याचा माझा सदा संग घडो स्वामी. मग रामनामामध्ये वाणी त्या ठिकाणी का रंगावी? आणि ही वाणी आहे तरी कोण? अतल वितल सुतल हि ते, रसातल महातल पाताल हि ऐसे. अतल वितल सुतल रसातल महातल तलातल पाताल भूर भुव स्वहा महाजनः तपः सत्य. 14ही भुवन सगळे धुंडाळल्यानंतर वाणी कोण हे मिळालंच नाही उत्तर. धावले ऋषी मुनी सारे जाती ब्रह्म्याच्या सदनी. धावले हे ऋषी मुनी सारे जाती ब्रह्म्याच्या सदनी. ही कोण म्हणोनी वाणी सांगा आम्हासी तुम्ही. ही कोण म्हणोनी वाणी सांगा आम्हासी तुम्ही.
वाणी मग बदला चतुरानन तो, मग बदला चतुरानन तो, वाणीचे गुण कीर्तन तो, वाणीचे गुण कीर्तन तो, शब्द स्पर्श रूप गंधे वाणी निर्मिली आनंदे, शब्द स्पर्श रूप गंधे वाणी निर्मिली आनंदे. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर त्या ब्रह्मदेवाला अनेक प्रश्न सगळ्यांनी विचारले. ही वाणी कोण? त्यावेळेला ब्रह्मदेवांनी सांगितलं, प्रकृती माझी हा परमात्मा, जाबुनी पहा शिरला, चैतन्याच्या रूपे कैसा. चैतन्य स्वरूपात हा प्रकृतीमध्ये परमात्मा शिरला. आणि नको तिथं चालणारं तत्व म्हणजे महत्त्व आपली बुद्धी, नको तिथं चालते. भुवांच्या धोत्राला डाग आहे का? नको तिथं बुद्धी चालते. बघता काहीतरी चुकलं का? मनात सगळे विकार ज्यावेळेला असतात ना त्यावेळेलाच हे दोष दिसतात. म्हणून आमचे समर्थ नेहमी सांगत गेले आहे, मनाची शते ऐकता दोष जाती. कासाठी सांगितलं? मनाला उपदेश का केला? कारण मूळ सगळं मनच आहे. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयो. त्यासाठी मनाला उपदेश केलेला. पण ही वाणी कोण? त्या प्रकृतीमध्ये हा परमात्मा शिरल्यानंतर महत्त्व निर्माण झालं. महत्त्वापासून त्या ठिकाणी अनेक प्रकारचा असा तो अहंकार झालेला आहे. आणि महत्त्वापासून निर्माण झालेला अहंकार 3 भागात विभागला गेला, सात्विक, राजसिक आणि तामसिक. मग सत्वगुणाला त्या ठिकाणी वाटलं की आपलंही काहीतरी प्राधान्य असलं पाहिजे, म्हणून रजगुणाला म्हणाले की माझ्याकडे राहायला ये. आणि तमोगुणाने म्हटलं तू माझा पण भाऊ आहे, माझ्याकडे पण ये. त्याची केली वाटणी, अर्धा वाटून घेतला. आणि त्या सत्वगुणांनी त्या ठिकाणी निर्माण केले. सगळ्यात आधी निर्माण केलं काय? निर्माण केलं हो, ज्याचं वर्णन आमचे यजुर्वेदकार करतात. सुशारथीश्वान्निवयन मनुष्यां. अनेक प्रकारचे असंख्य विचार या ठिकाणी निर्माण होतात. कसे होतात हो? एखाद्या चाकात जे मध्य केंद्र असतं त्यातून असंख्य आरे निघावे ना, तशासारखे विचार याच्यातून येतात. नेनियते अभिशुभे वाजिनैव हृत्प्रतिष्ठम यदजिरम जविष्ठम. ज्याप्रमाणे त्या लगाम खेचून घोड्यांना आपल्या ताब्यात ठेवावं लागतं, तशा या मनाला सुद्धा आपल्या ताब्यामध्ये ठेवावं लागतं. आणि म्हणून सांगतात हृत्प्रतिष्ठम, हृदयामध्ये प्रतिष्ठित झालेलं, यदजिरम जविष्ठम, वायुवेगाने सगळीकडे जाणारं. तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. ते मनेंद्रिय त्या ठिकाणी निर्माण झालं. मग पुढे पंचज्ञानेंद्रिय, पुंच कर्मेंद्रिय झाले. आणि त्यातून निर्माण जाहली वाणी, गेली ब्रह्म्याच्या सदनी, कायही निरोपही द्यावा, सांगा मजसी राघवा. म्हणून त्या ठिकाणी ती वाणी गेली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, आली आहे काय तुझी आज्ञा, आताच्या आता मला सांग. तेव्हा ब्रह्मदेवानी त्या ठिकाणी सांगितलं, स्वरूप सौंदर्ये भरुनी सजली दिव्य सजली. स्वरूपाच्या सौंदर्याने भरलेली, माधुर्ये नटली, माधुर्याने नटलेली, ओजगुणाने ओतप्रुत भरलेली, प्रासादिकत्वाने रंगलेली अशी तुझी आहे ना, तुझं स्वरूप यांना दाखवायचं होतं म्हणून दाखवलेलं आहे. म्हणून ही वाणी, हे सगळं तत्व कोणी जाणलं हो? आमच्या कवींनी जाणलं. म्हणून कवी सांगतात, ज्याची वाणी रंगली रामनामी. इतक्या महत्त्वाला त्या ठिकाणी मोठ्या पदाला निर्माण झालेली, मोठ्या घरात जन्माला आल्यानंतर तिने सुद्धा विनम्र व्हावं म्हणून त्याचा माझा सदा संग घडो स्वामी. म्हणून त्याचा आणि माझा संग घडला पाहिजे की ज्याची वाणी रामनामामध्ये रंगली अशी ही वाणी. आणि पुढे सांगतात, म्हणे उद्धवचित घन महाराज रामदासांचा संग घडो माझा. उद्धवचित घन कवी रामदास होते आणि ते रामदास उद्धवचित घन कवी या रामरायाची सेवा करता करता काय सांगायला लागले हो? रामदासांचा संग घडो माझा. या रामदासांचा संग मला घडला पाहिजे. आणि हा संग कसा असतो याचं फार विलक्षण महात्म्य आहे. मग तो तामसिक अहंकार तो तिकडे वाट बघत होता. शब्द स्पर्श रूप रस गंध पृथ्वी आप तेज वायू आकाश
हे सगळे त्या ठिकाणी निर्माण झालेले एकमेकांमध्ये मिसळले आणि त्यातून स्थूल तत्वाची शरीराची निर्मिती झाली. आणि ते स्थूल शरीर ज्यावेळेला इकडे तिकडे संचार करायला लागलं आणि संचार करत असताना इतरत्र भटकायला लागलं, नको नको तो संग धरायला लागलं आणि ते नको असलेला तो कुसंग पाहिला आणि त्या कुसंगाला कंटाळलेल्या अनेक पश्चात्तापदग्ध लोकांनी साधू संतांना विनवणी केली की महाराज संसारातून सुटका कशी होईल. रामरायांचा रामदासांचा संग धरा, कारण ही सत्संगती काय करत नाही हो. सत्संगती कथय किं न करोति पुंसां. सत्संगती माणसांचं काय काय करत नाही. वाची सत्यं सिंचती मानोन्नतिं दिशती पापम अपाकरोति चेत प्रसादयति दिक्षु कीर्तिं तनोति. सगळीकडे सगळं काही करते. काय काय करते हो सत्संगती. रामदासांचा संग हा काय काय घडवतो. वाची सत्यं सिंचती मानोन्नतिं दिशती. मान उन्नत घेऊन जातो, आपला उंच मान होतो. आपली मान उंच होत नाही हो, आपला मान उंचावतो. शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. आणि या ठिकाणी श्लेष जो आहे तो आता उद्या मी मांडण्याचा प्रयत्न करील. कारण सदाचरण तत्पर असती जनते दिव्य अवघे. काय सुरेख श्लोककार सांगून गेले हो. सदाचरण तत्पर, सदा चरण तत्पर आणि सदाचरण तत्पर म्हणून ते सांगून गेले की यांचा संग काय काय करतो. मानोन्नतिं दिशती. मान आपला त्या ठिकाणी उंचाविण्याचं कार्य या सत्संगतीमुळे होतं. पापम अपाकरोती. आपलं जे पाप आहे ते पाप या ठिकाणी न्यूनाति न्यून करून नष्ट करण्याच्या पाठीमागे लागतं. चेतम प्रसादयती. आणि या ठिकाणी आपल्या मनालाही सत्संगती आनंद देण्याचं कार्य करते. कुसंगाचा एखाद्या वाईट मनुष्यांचा जर आपण त्या ठिकाणी संघामध्ये राहिलो ना, आपल्याला आनंद तर अजिबात होणार नाही, पण त्याला जर का लोकांनी धरून बदकाळला त्याच्याबरोबर दोन तुम्हाला पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून तो संघ नको. आणि हेच कारण नव्हे, अनेक उदाहरणं अशी आहेत संसाराचे की चोराच्या सोबत राहणाऱ्या साधूला काय म्हटलं गेलं. चोर के संग साधू भयो वह कहलाए चोर. साधु संग जो चोर भयो हरिभक्त नमे थोर. चोराच्या सोबत जर एखादा साधू त्या ठिकाणी राहिला त्याला काय म्हणतात हो की हा पण चोरच आहे. पण साधूंच्या सहवासात जर एखादा चोर आला तर काय होतं. पापम अपाकरोती. त्याचं पाप सगळं नष्ट होतं. चित्तम प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिम. सगळीकडे त्या ठिकाणी याची कीर्ती प्रसारित होते. आणि शेवटी काय होतं. सत्संगती कथय किं न करोति पुंसां. चांगली सत्संगती जी उत्तम संगती आहे ती काय काय करत नाही. मगाशी एकाने प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी सत्संगती या शब्दाचा अर्थ काय. सतां त्रायते संता. उत्तम अशा लोकांना तारून नेण्याचं कार्य जे उत्तम करतात ना त्यांना त्या ठिकाणी संत सज्जन असं म्हटलं गेलेलं आहे. सतां त्रायते. सज्जन लोकांना तारून नेण्याचं कार्य जे करतात ते संत. आणि ज्याच्या ठिकाणी उत्तम प्रवृत्ती धारण केलेली आहे तो सत्मनुष्य, त्याला सज्जन म्हटलं गेलेलं आहे. ज्यांनी उत्तम प्रवृत्ती धारण केल्या तो सज्जन, आणि त्याची असलेली संगती म्हणून सत्संगती अशी ती त्या ठिकाणी. किं न करोति पुंसां. माणसाचं काय काय चांगलं करत नाही, सगळंच चांगलं करते, काहीही त्याच्या ठिकाणी व्यंग्य ठेवत नाही. म्हणून शेवटच्या त्या पद्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. म्हणे उद्धवचित घन महाराजा रामदासांचा संग घडो माझा. संग कुणाचा घडावा. रामदासांचा घडावा. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्याचे वंशी कुळ धर्म राम सेवा.
आता हे उत्तम, मध्यम आणि नीच या त्रिखंडामध्ये जे विचरण करतात ना, आपण पहिल्या त्या पद्यामध्ये ऐकलेले कशा प्रकारचे आहेत हो. मग उत्तमत्वाची लक्षणं कोणती? आमचे सुभाषितकार फार सुंदर सांगून गेले. दानाय लक्ष्मी सुकृताय विद्या. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला कुणी उत्तम म्हणेल का? अजिबात नाही. तुम्हाला म्हणतील पण मला तर अजिबात म्हणणार नाही. एखादा म्हणेल की हा केव्हा केव्हा गडावर उतरतो, याला दांडक्याने हाणतो. स्थिती तीच आहे. दानाय लक्ष्मी सुकृताय विद्या चिंता परेशान सुखवर्धनाय परावबोधाय वचंसि यस्य धन्यस्त्रिलोकी तिलकस्य एव. ज्याची लक्ष्मी दानासाठी आहे, ज्याची विद्या सत्कर्मासाठी आहे, चिंता परेशान, चिंता दुसऱ्याचं सुख वाढवण्यासाठी. पण आमच्या मध्य महाराष्ट्रामध्ये वराडामध्ये लहानपणापासून शिकवण्यात येतं चिंता घरच्यांचीच वाढवायची म्हणतात. काय काय भोंडल्याची गाणी शिकवतात. आता दृष्टांतच द्यायचे झाले की नाही याच्यावरती तर असंख्य आहेत. आणि काय काय शिकवतात हो. आला माहेरचा वैद्य, डोक्यावर टोपी जरी काठी, पायात जोडा पुणेरी, तोंडात विडा केशरी, हातात काठी जरी काठी, कसा ग दिसतो राजावाणी बाई राजावाणी. हे झालं माहेरचं वर्णन. आणि काय कटू पेरावं. आला सासरचा वैद्य, डोक्यावर टोपी फाटकी तुटकी, अंगात सदरा फाटका तुटका, हातात काठी जळलेली, तोंडात विडा शेणाचा, कसा ग दिसतो भिकाऱ्यावाणी बाई भिकाऱ्यावाणी. माऊलींनी सुधरवून टाकावं. अहो हे शिकवण्यापेक्षा त्याच्या जागी त्याच शंकर पार्वतीला समोर मांडून महिम न पारंते परम विदुषो जर तुम्ही आवाज काढला ना, खबरदार मजालाय सासरी पुन्हा सासू सासऱ्यांना वेगळं काढण्याची धमकी देण्याची. हे बीजारोपण लहानपणापासून होत आहे. कुठेतरी परिवर्तन केलं पाहिजे. म्हणून वाणी कशी रंगली पाहिजे? रामनामामध्ये. शरीराने काय केलं पाहिजे? तर शरीराने भगवंत दिसेल त्या ठिकाणी त्याला पाहिलं पाहिजे, त्याच्या राऊळाकडे आपले पाय वळवले पाहिजे, हातांनी त्याचं कार्य केलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, हे तत्व त्या ठिकाणी पालन केलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. पण पहा कशी असते गंमत. मग याला सात्विक म्हणायचं, राजसिक म्हणायचं का तामसिक? हे ज्याचं त्याने ठरवावं. पुढचा मध्यम मनुष्य. आणि मध्यम मनुष्याने सुद्धा काय केलं हो. आमच्या दक्षिणामूर्ती मंदिरामध्ये नागपुरात बरेच लोक महाराज 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 म्हटलं मला नका नमस्कार करू, देवाला करा. महाराज मी नाही आहे, मी साधा मनुष्य आहे, तो देव समोर आहे, त्याला नमस्कार करा. एक गृहस्थ आले. देवा द्यावे मजला सदन असे ते कोट्यावधी बहुते. देवा काय दे मला, कोट्यावधीचं माझं घर होऊ दे. बांधीन नारळ तोरण 21 मोजून ते अवघे. 21 नारळाचं तोरण बांधीन, पण माझं 1 कोटीचं घर तरी किमान होऊ दे. नारभटा या नारळाप्रमाणे याला आपटून आपटून फोडावा. काय करतो? 1 कोटीचं घर मागून 21 नारळाचं, ते पण आतून कसे आहे किडके कासडके यानं पाहिले नाही, याच्या बापानं उगाळून फोडून पाहिलं नाही कधी. पण तरी ते नारळ त्या ठिकाणी बांधण्याचा नवस करतो. कोण हो हा? बोर देऊन आवळा काढणारा स्वार्थी. एक स्वादिष्ट मशनाती वस्ते वासश्च शोभनम. कसा आहे हा? एकटा उत्तम वस्त्र परिधान करणारा आणि स्वतःचाच विचार करणारा, स्वतःच्या अर्थाने जगणारा, स्वअर्थी स्वार्थी. आणि हा मध्यम मनुष्य आहे. उत्तमाचं लक्षण दानाय लक्ष्मी सुकृताय विद्या चिंता परेशान सुखवर्धनाय. चिंता दुसऱ्याचं सुख वाढविण्यासाठी आहे. परावबोधाय वचंसि यस्य. वाणी दुसऱ्याला बोध करून देणारी आमच्या संत महंतांसारखी. धन्य स्त्रीलोकी तिलकस्य एव. धन्य त्रिभुवनाचा टिळा असलेला तो सज्जन
त्याला त्या ठिकाणी उत्तमत्वाची प्राप्ती झाली आहे. याचं कारण त्याचं कर्तव्य तसं आहे आणि तो परार्थ दुसऱ्याचा अर्थ म्हणजे दुसऱ्याचं हित करणारा आहे. परहितकारी म्हणून सज्जन त्यासी असाच वंदियला. परहितकारी म्हणून त्याला सज्जन म्हटल्या गेलेला आहे. आणि मध्यम जो आहे बहुस्वार्थी तो म्हणून काव्या माझी असाच रंगविला. हा स्वार्थी आहे ना, म्हणून याला काव्यामध्ये असं काही रंगवलेलं आहे. मग येते पाळी नीचाची. मग नीच याचं लक्षण काय हो, तर नीचै अनीचै बहुनीच नीचै, नीचै अनीचै बहुनीच नीचै, नीचाति नीचै अतिनीच नीचै. किती त्याला नीच म्हणा, अतिशय नीच असलेला. अनीचाचं एकही तत्व ज्याच्या ठिकाणी नाही असा अति नीच जो आहे ना, त्याचं लक्षण सांगितलेलं आहे. विध्वंस आणतो, याच धर्माचं पालन करतो. रामधर्माचं पालन करत नाही, कुळधर्माचं पालन करत नाही, तो विध्वंसक धर्माचंच पालन करतो. पण परमेश्वरी आमचा इतका मजबूत आहे हो. वाल्याचा करून वाल्मिकी आणून ऐसा पुराणी रंगविला. वाल्याचा वाल्मिकी केला आणि पुराणामध्ये रंगवला आमच्या शास्त्रकारांनी. अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्याची वाणी रंगली रामनामी, रामनामामध्ये त्या वाल्याची ती वाणी रंगवी. पण श्रोत्यांनो, याचं दुर्दैव असं आहे की ही फक्त दंतकथा आहे. अखंड वाल्मिकी रामायणामध्ये कुठेही वाल्या नावाचा कोळी नाही. वाल्मिक म्हणजे वारुळ. त्या वारुळाच्या पासून तपस्साधनेने पवित्र झालेले ऋषी वाल्मिकी आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ जो आहे रामस्य अजनमिति रामायणम. सीता शोधनाचा मार्ग त्यांनी त्या ठिकाणी सुरेख पद्धतीने लिहून ठेवला. त्याची पूर्वपीठिका मांडली, म्हणून तो रामायण या नावाने ग्रंथ प्रसिद्ध झाला. चतुर्विंशती साहस्त्री संहिता, पौलस्त्यवध ही सगळी त्या रामायणाची नावं हे कशासाठी सांगायची, कारण नीचाचं लक्षण काय असतं त्यासाठी आमचे शास्त्रकार सांगून गेलेले आहेत. यथा रामादिवत वर्तितव्यम न रावणादिवत. सगळं तुमच्या ठिकाणी आहे. तुमच्या ठिकाणी सोन्याची नगरी आहे, तुमच्या ठिकाणी सोन्याचे महाल आहे, तुमच्या ठिकाणी अष्टैश्वर्य आहे, दासदासी भटक्या, सगळं सुख आहे. पण सगळ्या सुखाला असताना सुद्धा एकच कुविचार मनामध्ये आला. संकल्प मनात आल्यानंतर विकल्पाची स्थिती. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लंकेचा राजा रावण. म्हणून संकल्प आला ना की तो त्वरित पूर्ण करून टाकायचा. विकल्प येण्याच्या आत जर तो पूर्ण झाला तर संकल्पाची पूर्ती होते, अन्यथा होत नाही. महानीच मनुष्य कोण हो, परदाराभिमर्शना. दुसऱ्याच्या स्त्रीकडे वाईट नजरेने बघणारा, परद्रव्यापहरणेन दुसऱ्याचं द्रव्य हरण करणारा, परजीव हारको जीवो. परजीव हारक असलेला दुसऱ्यांचा जीवसुद्धा घेणारा वेळेप्रसंगी, अशाला आमचे शास्त्रकार म्हणतात की हा कसा आहे, विध्वंसक आहे. आणि या विध्वंसकाला अनेक प्रकारांनी दूषित केल्या गेलेला आहे. कारण याची ती नीच प्रवृत्ती आहे, ती काही कमी होत नाही. नीचा नीचा महानीचा अतिनीचा नीचमती. अतिशय नीच असलेला याची बुद्धी काही चांगली होईल का हो? अहो, ज्या आंब्यामध्ये अळ्या पडल्या तो कोणी पेटीत ठेवत नाही. हा नीच मनुष्य समाजातून काढून टाकावा. काढून टाकावा म्हणजे काय, त्याला मारावा का? अजिबात नाही. त्याला धरून आणायचा, सभा मंडपात बसवायचा, त्याला कीर्तन ऐकवायचं आणि त्याला सज्जन करायचं. हे आपलं कर्तव्य आहे. त्याला मारणं म्हणजे त्याच्यात आणि आपल्यात फरक तो काय? काही काही जण म्हणतात नाही रे बाबा, त्याला सुधरवणं म्हणजे आम्हीच बिघडणार. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असुर्यावे समाधान. तू तुझ्या जागी बरा, मी माझ्या जागी बरा, असं होता कामा नये. मग नीच मनुष्य कसा रंगविला, आमचे नाथ महाराज फार सुरेख वर्णन करतात. कन्या एक प्रधान तीच म्हणून, प्रधान अशी कन्या त्या ठिकाणी ती प्रधानानंच पळवून नेली हो. होती राजयाची कन्या नेली पळवोनी त्याने. होती राजयाची कन्या नेली पळवोनी त्याने.
बांधुनी विवाह ही ऐसा ती गृहांतरी होत्याने बांधुनी विवाह ही ऐसा ती गृहांतरी होत्याने त्या नीच ही नीच म्हणून राजा विनवीती वाणी राणी करुणेची ठाणी परिनीच म्हणून जगला तो प्रधान ऐसा सरला परिनीच म्हणून जगला तो प्रधान ऐसा सरला नीच म्हटलेल्या त्या प्रधानाने त्या ठिकाणी पळवून आणली. दुसरा दिवस उगवल्याबरोबर घरातून आवाज आला, सुनबाई सुनबाई झाली का तुमची झोप? डोळे चोळीत गेली नारी बघते त्या सासूला. डोळे चोळत चोळत गेली आणि सासूकडे पाहायला लागली काय करते आहे म्हणून. तेवढ्यात आवाज आला, सुनबाई चहा आणा. म्हणे असं चहा आणायचा? बाप जन्मात चहाचा च कसा असतो तो लिहिला नाही, उगाळून पाहिला नाही, भांडं हातात धरलं नाही उकळून, याला काय पाजू, काढा का चहा? विचार करायला लागली. मनामध्ये घालमेळ आणि बघता बघता झालं काय, मनामध्ये घालमेळ सुरू झाली आणि जाऊबाईचा आवाज आला, हे बोळा घे आणि लगेच सगळी घरं झाडून पुसून काढ. धडकी भरली, कशाने पुसायची, कधी केलंच नव्हतं हो. कारण राजयाची कन्या कोणाची होती हो? राजाची कन्या. आणि त्या राजाच्या कन्येला सगळी राजाश्रयाची असलेली सवय, राजोपभोग भोगणारी ती, आणि पडली प्रधानाच्या गळ्यात. आवाज दिला सासूबाईनी, भावाने तुझ्या बापाच्या घरचं तिथलं तिथं विसरायचं, प्रधानाच्या घरात आली, आजपासून इथला कायदा मी सांगीन तसं जगायचं. बरं म्हणे, हरकत नाही. सासूबाई मला सांगा, बोळा कुठे फिरवू? माझ्या टाळक्यावर. खरंच नाही लावईन. दचकली आणि सासू पुन्हा खेकसली. अहो जुन्या सासवा होत्या त्या, आता सारख्या आहे का? सुनबाई तुझं ऑफिस असेल ना, मी घेते आवरून. आणि मी घेते आवरून म्हटल्यानंतर सुनबाई तिथे दिवे लावायला जाते आणि संध्याकाळी आल्यानंतर म्हणते की वृद्धाश्रमात तुमच्यासाठी जागा त्या ठिकाणी आरक्षित केलेली आहे, कधी जाता? अशी स्थिती आहे, वास्तव आहे आपल्या भारताचं हे. आणि म्हणून त्या ठिकाणी नीचई अनीचई नीच प्रवृत्ती जागी झालेली, हिच्या मनामध्ये भाव यायला लागला. सात्विक अहंकार विसरली, राजसिकताही विसरली, तामसिक झाली. आणि जो त्या ठिकाणी पुन्हा आवाज ऐकला, पुन्हा जाऊन आवाज दिला आणि सासऱ्याने सांगितलं, म्हणे सुनबाई आज लग्न झाल्यानंतर पहिली सकाळ तुमच्या हातचा घोडाचा शिरा होऊन जाऊ द्या. आणि हिनी केलं काय हो, मांडूनी अवघे पातेले ओतिले त्यात ते तूप. पातेलं मांडलं भलं मोठं आणि त्या पातेल्यामध्ये तूप ओतलं, मुठभर घालूनी रवा, तो मूठभर रवा घातला त्या पातेल्या आणि भाजायला लागली. रवा कुठे गेला हिला दिसेना. काहूर मनी झाले, काहूर मनी झाले, काहूर मनी झाले. धड 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 छाती पेटायला लागली. जाऊबाईंनी आवाज दिला, काय तुला कळत नाही का इथे आता काय करतेस? अशा त्या समयाला रडत बसली जणू ती कवळे. कोपऱ्यामध्ये मुसुमुसू 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 रडायला लागली. तिकडून सासू आली. सासूनी डोक्यावरचा तो पदरासहित बुचकं धरलं आंबाड्याचं, जे खेस काढत नेली. म्हणे तुला कळत नाही, तुझ्या बापाच्या घरचं तिथं विसरायचं, कालच सांगितलं, आज सांगितलं, चल घे बोळा आणि पुसून काढीत की सगळी घरं. हरकत नाही. रडत रडत ती करीते कार्या, रडत रडत ती करीते कार्या. वदते शापवाणी हो, मरतील कैसे अवघे सांगा. हे एकदाचे गेले ना म्हणे की म्हणून डोळ्यामध्ये तिच्या पाणी आलं आणि रडून रडून सांगायला लागली, मला त्रास खूप आहे, मी काही सांगू शकत नाही. बघता बघता आश्रय गेला. नवऱ्याला सांगायला जावं तर लोक म्हणतील हा पहिल्या दिवसापासूनच चुकल्या सुरू केल्या. त्याला सांगायचं तोड नाही. कारण आताची पद्धत आहे हो, ममाज बॉय म्हणायची. आईचं कार्ट पदर धरून धावणार, तेव्हा नव्हती पद्धत.
तेव्हा त्या ठिकाणची पद्धत निराळी, मनुष्य निराळा. आणि अशा त्या प्रसंगी नीच प्रवृत्तीचा तो भाव वाढत गेला. आणि नीच प्रवृत्तीचा भाव वाढत गेल्यानंतर सगळ्यांच्या मरणाची वाट पाहायला लागली. सकाळी उठून सासरा दिसला, आहेत जिवंत. दुपार झाली की सासूकडे पाहायची. हिच्या नावाची मानवीण देवात कधी कधी फसवते. जाईचा गजरा वाहीन तुला, मानवीण तुझी येऊ दे. जाईचा गजरा वाहीन तुला, मानवीण तुझी येऊ दे. घडवीन माझ्या सासूऱ्यासी, घडवीन माझ्या सासूऱ्यासी, मरण त्यासी येऊ दे, मरण त्यासी येऊ दे. जाईचा गजरा वाहीन तुला, मानवीण तुझी हो. आणि अशी ते सगळे चिंतन करायला लागली. बघता बघता नीच प्रवृत्तीची वाढत जावी. हा कसला हो धर्म सुनेचा, ज्याचे वंशे कुळ धर्म रामसेवा म्हणून सांगितलं. असे दृश्य घरामध्ये होऊ नये. आणि बघता बघता सगळ्यांचं मरण चिंतायला लागली. एकही काम जमेना. जो तो येईल तो बोलून जायला लागला. जाऊन तिच्या माहेरीच्या आलेल्या मंडळीला सांगितलं, हिला काही येत नाही. अगदी साधी चोल फुंक म्हटलं तर भला मोठा वेळू घेऊन आली होती. सासूनी सांगावं, पातेल्यामध्ये काय केलं म्हणून सांगू. माझ्या घरचं किलोभर तूप सटवीनं खरकट केलं म्हणून सासू धाय मोकलून रडायला लागली. तिकडे सासऱ्यानी सांगावं, मागितला चहा आणून दिला कैसा तो पहा. सांगत से तो श्वशुर जनासी, सांगत से तो श्वशुर जनासी, निंदा कैसी पहा आणून चहा. तो सासरा सुद्धा सांगायला लागला. आणि अशी ती निंदा जेव्हा तिची व्हायला लागली या दृष्टांतामध्ये, आणि ती निंदा होत असताना शेवट तरणोपायाची उरला, शेवट तरणोपाय. जगदंबा तू माय भवानी, जगदंबा तू माय भवानी, दाखवी फुले पाय उरला, एकची तरणोपाय. आणि तो तरणोपाय उरलेला पाहिला आणि म्हणे, आता दुसरं तिसरं कोणीही माझं या घरात होणार नाही. माझ्या माहेरी गेली तर मला हाकलून देतील, कारण प्रधानाबरोबर पळून आलेली आहे, तिथंही जागा नाही तोंड दाखवायला. पळून जाऊन लग्न केलेल्यांची स्थिती काय होते हे आमच्या नाथांनी तेव्हा सांगितलेलं आहे. म्हणून जाऊ नये आणि जाणारीला अडवावं आणि तिला हे भारूड ऐकवावं. आणि आमचे नाथ महाराज सांगतात, एकच तरणोपाय दिसला, घळघळा आणूनी पाणी, गेली राऊळी देवीच्या. त्या राऊळामध्ये गेली देवीच्या, बसली तिच्या समोर आणि फोडीला टाहो ऐसा बाईने, जाऊनी पाही कोणी ये फोडीला टाहो. टाहो असा तिने फोडला आणि फोडण्याबरोबर त्या ठिकाणी ती भवानी दचकली हो मूर्तीतून आणि बघायला लागली. आजपर्यंत सगळे येतात, कवडीच्या माळा घालतात, झिंगाट म्हणून नाचतात, खोटे खोटे डोलतात, केस मोकळे करतात, खोटा मळवट भरतात, गावोगाव फिरतात, सगळी भिक्षा मागतात आणि मलाच उपाशी मारतात. ही बया आली तरी कोण, माझ्यासाठी टाहो फोडणारी, माझ्या नावानं टाहो फोडणारे पुष्कळ, माझ्यासाठी टाहो फोडणारी पहिलीच आली. म्हणून त्या ठिकाणी नखशिखांत दागिन्याने लदबदली होती भवानी, नखशिखांत दागिन्याने लदबदली होती भवानी. अवतीर्ण ही ऐसी झाली, अवतीर्ण ही ऐसी झाली, पदी लागोनी त्या चरणी. अवतीर्ण ही ऐसी झाली, पदी लागोनी त्या चरणी. सांग मानसी गे तुझी,
सांग मानसी गे तुझी मनोरथ ऐसे मजी मज सांग उपाया करी मी करीन असे सांगीन उपायासी नाही ठेवीन उपवासी नाही ठेवीन उपवासी नाही ठेवीन उपवासी तुला अजिबात उपाशी ठेवणार नाही. आणि त्या भवानीनं नखशिखांत दागिन्याने लदबदल्यानंतर हिचे पाय धरले. अरे रे देवी, अगं तुला काय म्हणून सांगू, अगं म्हणे मीच तुझे पाय धरते. आजपर्यंत माझ्या देवळात हौशे नवशे गवशे सगळे येतात, मला उपाशी ठेवतात, नैवेद्य दाखवतात, पेढ्याचा पुडा लांबूनच नेतात. म्हणे तू माझ्यासाठी आली. दोघींच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आणि सगळी घरची व्यथा सांगितली. जाऊ माझी फडफड बोलतीन बोडखच कर ग तिला, जाऊ माझी फडफड बोलतीन बोडखच कर ग तिला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा. आई माझ्यावरती जर प्रसन्न असशील ना, उद्याच्या उद्या सव्वाशराचा रोडगा आणून वाहते. पण मला मात्र प्रसन्न हो धाय मोकळून रडायला लागली आणि भवानीच्याकडे पाहायला लागली. टकमकती बघत भवानी पहाशी वाणी पहाती रमणी, टकमकती बघत भवानी टकमकती बघत भवानी. भवानीच्याकडे पाहायला लागली आणि ही भवानीला सांगायला लागली. काय सांगते हो पुढच्या कडव्या, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. आणि सांगायला लागली दुःख सगळं. सासरा माझा गावी गेला तिथंच खपवी त्याला, जाऊ दे म्हणे मेल्याला. एकदाचा बाहेर गावी गेल्या कशाला पाठवते म्हणे परत. सज्जन गडावरती गेला, हा सज्जन नाही म्हणे दुर्जनच होऊन येतो म्हणे, कधीच सज्जन झाला नाही म्हणे. जाऊ दे खपू दे म्हणे मेल्याला तिथंच, तिथंच त्याच्या स्मरणार्थ खोली बांधायला म्हणून पैसे देईन. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सारखे भाचे येतात, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आई मे महिना काय सांगू ग, भरभर रणरणत ऊन बाहेर. येऊन येऊन म्हणतात मामी वडा तळा, कांद्याचा भजा, आंब्याचा रस, कढया ठेवून ठेवून वैतागले हो. नंदेचे पोर किरकिर करतेन खरूज येऊ दे त्याला, नंदेचे पोर किरकिर करतेन खरूज येऊ दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. एका जनार्दनी सगळ्याची जाऊ दे, एका जनार्दनी सगळ्याची जाऊ दे, एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. जगदंबा माता की जय, सियावर रामचंद्र की. नाथांनी सांगितलेली प्रवृत्ती निचय निचय. कसा होता हिचा स्वभाव. एखादी गेली असती तर देवळात जाऊन सांगितलं असतं, मागणं मागितलं असतं या सभामंडपात बसून, बुद्धी दे रघुनायका. मागितलं का हो? अजिबात नाही. कारण हे कोणी मागावं? सज्जनानी. दुर्जनाच्या मुखातून अशी वाणी निघण्याची अपेक्षाही करू नये. आणि करायची झाली तर त्याला त्या ठिकाणी सज्जनत्व कसं येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे, तर ती वाणी निघते. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. दुर्जनांना सज्जन करण्याचं कार्य आपण करू शकतो आणि ते केलंच पाहिजे. हाच आपला धर्म आहे. नीचाई हा नीच तुम्हाला सांगितला.
कारण आपला मूळ श्लोक काय होता हो? उत्तमा मध्यमा नीचाः तिसरो वै प्राणिनां विधः परार्थ स्वार्थ विध्वंसा लक्षणानि यथाक्रमम्. उत्तमाचा परार्थ, मध्यमाचा स्वार्थ आणि नीच जो होता त्याचा त्या ठिकाणी विध्वंसक असलेला अर्थ. म्हणून हे 3 प्रकारचे मनुष्य या जगामध्ये विचरण करतात, निरनिराळे धर्म आचरतात आणि शेवटी पश्चाताप होतो हो यांना. म्हणून आमचे करुणा सागर असलेले करुणामयी वाणी ज्यांची होती, करुण रसातल्या भगवंताला ज्यांनी आपल्या पद्धतीने भक्तीने आळविलं, ते काय सांगतात? ज्याची वाणी रंगली रामनामी त्याचा माझा सहवास धरो स्वामी. वारंवार विनंती परिसावी वारंवार पूर्ण कृपा भावी. उद्धवाची धन महाराजा रामदासांचा संग घडो माझा. असा सगळा रामदासांचा संग घडला पाहिजे. मागणं काय मागितलं? ज्याच्या वंशामध्ये रामाची सेवा हा सकुळा धर्म आहे त्याच्या वंशात जन्म द्या. परमेश्वरा, ज्याची वाणी रामनामामध्ये रंगली त्याचा संग घडू द्या. आणि त्याचबरोबर पुढे सांगतात की उद्धवचित घन स्वामी सांगायला लागले की मी सुद्धा एक रामदास आहे, आणि म्हणून सांगतात की त्यांचाच संग मला घडू द्या. कारण राम कसा आहे? राहोच्चार मात्रेण सर्वं पापं बहिर्गतं मवर्णस्य उच्चारः कपाटिकावत भवति. रा म्हटल्याबरोबर जो आ होतो ना, सगळं पाप निघून जातं. आणि म वर्णाचा उच्चार कशाप्रमाणे होतो? बाहेर निघालेलं पाप पुन्हा अंतःप्रविष्ट होऊ नये म्हणून. आणि म्हणून आद्यपदामध्ये आमचे कवी हेच मागायला लागले, ज्याचे वंशी कुळधर्म रामसे त्याचे वंशी मज जन्म देगा देवा. त्याचे वंशी मज जन्म देगा देवा. त्याचे वंशी मज जन्म देगा देवा. सियावर रामचंद्र की जय. दक्षिणामूर्ती भगवान की जय. थोडा वेळ नामस्मरण करू आणि आपल्या सगळ्या पुढच्या आख्यानाला सुरुवात करूया. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण. जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण. जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण नारायण
जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण 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 श्री नारायण जय नारायण जय जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दक्षिणामूर्ति भगवान की जय। सियावर रामचंद्र की जय। समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। दक्षिणामूर्ति भगवान की जय। बहुमी अन्यायी शरण तुझा आलो यदुवीरा। क्षमा द्यावी माते अभय वरतो श्रीधरा। तुझ्या दासाचा मी किंकर निराधारची असे। नुपेक्षावे नाथा सदय वसती साधु सहिते। स्फटिकरजतवर्णं मौक्तिकीम् अक्षमालाम् अमृतकलशविद्या ज्ञानमुद्राकराग्रही। दधतमुरगकक्षं चन्द्रचूडं त्रिनेत्रं विविधविधृतभूषं दक्षिणामूर्तिमीडे। नमः पार्वतीपतये हर हर महादेव। बहुत नगरीति थोर एक होती। बहुत नगरीति थोर एक होती। वसती तेथे हो दिव्य धनिकाची। वसती तेथे हो दिव्य धनिकाची। त्या नगरीतची काय रम्य चाले। त्या नगरीतची काय रम्य चाले। हरि संकीर्तन गुणकीर्तन माले। हरि संकीर्तन गुणकीर्तन माले। फार अशी सुंदर नगरी होती। काय तिचं नाव? अहो जिच्या नावानी पूर्वापार झेंडा वरती केलेला आता खाली आलेला पुन्हा कधी वर जाईल हे सांगता येत नाही।
अशी एका गावचा पाणी पिलेला सांगतो की मी एकमती, 5 गावचा सांगतो मी पंचमती, 17 गावचा सांगतो मी अतिशहाणा म्हणून सन्मती. पण यांनी सांगितलं माझ्या गावाचं नाव बारामती. तोंड वाकडं झालं तरी सांगीन बारामती. बहुत नगरी ती दिव्य थोर होती. अशी थोर नगरी होती हो. आणि त्या नगरीमध्ये लख 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 सोनेरी पताका, लख 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 सोनेरी पताका. लख 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 सोनेरी पताका, नाईक वाडा यशोध्वजाका, नाईक वाडा यशोध्वजाका. लख 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 सोनेरी पताका. लख 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 सोनेरी पताका. पूर्वीचे श्रीमंताचे वाडे म्हटले ना, खरोखर त्याला नाव वाडा असं द्यावं. आताचे सांगतात माजोरडे आम्ही वाडा बांधला, पण तो श्रीमंत सावकार वाडा नाही हो, तो भिकार वाडा असतो. कारण गेल्यानंतर अति स्वच्छ, इथे पाय ठेवू नका, इथे पाय ठेवू नका. याला कसला श्रीमंत म्हणायचा हो. इथे बसू नका, तुमचे धुळीचे कपडे आहेत. ह्यांना पाणी देताना खराब झालेल्या छोट्या भांड्यांमध्ये द्यायचं. कुठून आले माहीत नाही. आताचे वाडे बरं का. काही काही तर अतिशहाणे असतात. तुम्ही पाणी पिऊन आलेच असाल, जेवण झालं ना, रात्री 9 वाजता गडावर पोचल्यानंतर एखाद्याने प्रश्न विचारला तर तळपायाची आग मस्तकात जायची. पण समर्थ समर्थ आहेत, कधी कोणाला उपाशी पाठवत नाही. आजपर्यंत गेला नाही, 400-500 वर्षात पुढे जाणार नाही याची खात्री आहे. पण मात्र बारामतीत तो दिव्य भार होता. आणि दिव्य भार असलेला तो वाडा श्रीमंत बाबूजी नाईकांचा. आणि त्यांच्या त्या वाड्यामध्ये कमानी असलेल्या काय सुंदर रंगीत होत्या. कृष्ण खांबही ते दिव्य डोलताती. काळ्या रंगाचे कुळकुळीत शिसवाचे रंगवलेले ते खांब त्या ठिकाणी डोलायला लागले. घडकेळीचे काष्ठ रंगिताती. काळे काळे असे ते केळीचे घड त्या लाकडी खांबात कोरलेले ते सुद्धा त्या ठिकाणी लोंबायला लागले. बहुत चौसोपी दिव्य थोर होता. परी देव घर विस्तीर्ण भाग होता. वाडे मोठे असायचे हो. म्हणजे अवस्था कशी असते वाड्यांची की त्या वाड्यामध्ये प्रधान कक्ष म्हणजे काय असतं तर देवघर. ज्या देवाच्या कृपेने आपण त्या घरामध्ये राहायला आलो त्याला राहायला मोठं विस्तीर्ण ठिकाण असावं ही पूर्वीची धारणा आहे. म्हणून त्या देवाच्या असलेल्या खोलीला त्या ठिकाणी देवघर म्हटलं गेलं. ज्या ठिकाणी पाकशाळा त्याला त्या ठिकाणी स्वयंपाक करण्याचं ठिकाण म्हणून स्वयंपाक घर. आणि आताच्या फ्लॅटमध्ये एकच दिसतं, माझघर नव्हे माझं घर. माजलेल्यांचं वसतिस्थान. आणि त्या म्हणून त्या ठिकाणी सुंदर त्या पाळण्यावरती श्रीमंत बाबूजी नाईक बसलेले आहे. काय सुंदर मूर्ती ती. गौरवर्णनी सुंदर मूर्ती, गौरवर्णनी सुंदर मूर्ती. झोपाळ्याच्या वरती होती, झोपाळ्याच्या. गौरवर्णनी सुंदर मूर्ती, गौरवर्णनी सुंदर मूर्ती. झोपाळ्याच्या वरती होती. नजरही त्यांची प्रखर अशी ती, नजरही त्यांची प्रखर अशी ती. अंतरी करुणा बहुतची प्रीती, अंतरी करुणा बहुतची प्रीती. मुठभर आल्या अतिथा द्यावे, मुठभर आल्या अतिथा द्यावे.
दान धर्म ते बहु करावे, दान धर्म ते बहु करावे. सुंदर मूर्ती देखणी ऐसी, सुंदर मूर्ती देखणी ऐसी, भानुरवी समदीप्ती जयासी, भानुरवी समदीप्ती जयासी. आणि अशा त्या बाबूजी नाईकांची मूर्ती त्या पाळण्यावरती होती. तेवढ्यात एकाचा आवाज आला. श्रीमंत सरकारवाड्यामध्ये कोणीतरी पाहुणा दरवाजावरती आलेला आहे. म्हणे असा घेऊन या घरामध्ये, आपल्या घरची परंपरा आहे अतिथी देवो भव. कारण त्यांच्या दरवाजाला ती कुलपात बेल नव्हती ना, टुचकन दाबायची. आहे का कोणी घरात? पहारेदार त्या ठिकाणी दरवाजावरती उभे आहेत. हातामध्ये त्यांच्या मोठे मोठे असे भाले आहेत. त्यातल्या एकानं येऊन वर्दी दिली, सरकार कोणीतरी बाहेर भेटण्याची इच्छा करतोय. त्याला काहीची अडवून धरलेला आहे. पाठव का आतमध्ये त्याला? म्हणता क्षणी हो फुटला पाझर हृदया, नाईक सख्या त्या सदया. हृदयाला पाझर फुटला. कशाला अडवून धरलं म्हणे कोणाला? आपली ही संस्कृती का? म्हणे महाराज आम्ही रोजच अडवून धरतो, तुम्हाला विचारायला येतो. अरे विचारायला येणं हा भाग वेगळा, आल्या अतिथ्याला बसायला आधी सगळ्यात आधी आसन द्यावं, गुळपाणी द्यावं, ही आपली संस्कृती. हे काय रे तुम्ही भारेलनी अडवता? आणि म्हणून विचारल्यानंतर सांगितलं की कोणीतरी भेटायला आलेला आहे, कोणीतरी भेटायला. अरे पाठवा ना म्हणे त्याला आतमध्ये, किती वेळ घालवता म्हणे, आधीच तर 10:30 वाजून गेलेले आहेत. आणाल केव्हा त्याला आतमध्ये? वाटेन तेव्हा आणू, आणल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आतमध्ये येण्याची वर्दी दिली. एकाने त्यांच्याजवळचं गाठोडं धरलं, दुसऱ्याने हातामधला फिरकीचा तांब्या धरला आणि फिरकीचा तांब्यान गाठोडं धरून ठेंगणी मूर्ती आतची आली. ठेंगणी मूर्ती आतची आली, थोर बहुत ती होती. ठेंगणी मूर्ती आतची आली, ठेंगणी मूर्ती आतची आली. धार धार ते दिव्य नाकते, धार धार ते दिव्य नाकते. विद्या बहुगुण युक्ती मूर्ती आतती आली. तेज कमानी गंधळाविले, भाळतयाचे दिव्य ही सजले. तेज कमानी गंध लाविले, भाळतयाचे दिव्य ही सजले. शुभ्र धोतरही पुढेही झुलती, मानाईच्या पुढेच झुकती, मानाईच्या पुढेच झुकती. स्वर्गीचा हा इंद्र जणू की गंधर्वही हो यासी म्हणू की. स्वर्गीचा हा इंद्र म्हणू की, गंधर्वही हो यासी म्हणू की. भूदेव म्हणून आला पुढती, थोर तयाची मूर्ती होती. भूदेव म्हणून आला पुढती, थोर तयाची मूर्ती. श्रीमंत महाराज बाबूजी नाईक, तुम्हाला माझा नमस्कार. मला नमस्कार करू नका, माझ्या असलेल्या आराध्य देवतेला नमस्कार करा. मी एक सामान्य मनुष्य आहे. माझ्या पुढे श्रीमंत लावलेले आहेत, हे त्या परमेश्वराचं देणं. आपण आलात, बसा. आधी विचारलं नाही त्या ठिकाणी तुम्ही कोण म्हणून, कारण माणूस पाहिल्यानंतर विचारायचं का नाही हे समोरच्याला कळूनच जात असतं. म्हणून ती मूर्ती देखणी पाहून यायसी, थोरत याची कीर्ती होती. प्रश्न विचारी कैसे म्हणून, प्रश्न विचारी कैसे म्हणून. गुळपाणी ते घेऊन येते, गुळपाणी ते. दासी बटक्या धावत आल्या, दासी बटक्या धावत आल्या. नमन करूनी त्या योग्याला, नमन करूनी त्या योग्याला, नमन करून. आणि म्हणून त्यांना नमस्कार केला. अहो एखादी देखणी सत्वानी भरलेली युक्त अशी पांडित्याची मूर्ती जर समोर दिसली ना, तर त्या ठिकाणी झुकावंसं वाटतं. आणि लगेच बाबूजी नाईकांनी सुद्धा त्यांना नमस्कार केला आणि कारण विचारलं, कोण कोठुनी येथे आला, सांगा राया मजला.
काय गुण मी वर्णू तुमचा, अवधी द्या सेवेल्या. म्हणून सेवेला अवधी द्या. काय तुमचा गुणवर्णन करू. म्हणून बाबूजी नाईकांनी विचारलं, कोण कुठून आलेले आहात. म्हणून त्यावेळेला विचारल्यानंतर सांगायला लागलेला आहे, मम कुळाईसे पन्हाळ्याचे वास्तव्य ही होते थे, पराडकर या वंशी जन्मुनी भाग्य रेष ही येथे. पराडकर कुळामध्ये जन्माला आलेला रामचंद्रांचा मुलगा असलेला मोरेश्वर मी या ठिकाणी आलेलो आहे महाराज. तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार. मला नमस्कार करू नका. बाबूजींनी 3दा सांगितलं. म्हणे मला नमस्कार करू नका, मीच तुम्हाला नमस्कार करतो. आणि म्हणून मोरेश्वरांनी विचारलं की तुम्ही मला नमस्कार का केला. म्हणून त्यावेळेला त्या तेजपुंज मूर्तीकडे पाहून बाबूजी नाईक म्हणायला लागलेले आहेत, विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. महाराज, तुमची विद्वत्ता ही तुमच्या चेहऱ्यावरून विलक्षण दिसते. म्हणून या ठिकाणी वास्तव्याला आलेले आहात, तसा इथेच राहून जा. राहायला लागले त्या ठिकाणी. बघता बघता संपूर्ण दानधर्म त्या घरातून चाललेला, संपूर्ण भगवंताची असलेली कारणिक पद्धती जाणून घेतलेला. पुराणवं भवती इति पुराणम ही व्याख्या ज्याने जाणून घेतली. सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीच. आणि म्हणून हे ज्यावेळेला बाबूजी नाईकांनी ऐकलं की काहीतरी गुणगुणलात, पंत तुमच्या मुखातून काय निघालं पुन्हा मला एकदा ऐकवाल का. म्हणून पुन्हा यांनी सांगायला सुरुवात केली, सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीच, वंशानुचरितं चेती पुराणानी. आणि थबकले. म्हणे का पूर्ण म्हणा, पूर्ण म्हणा, तुमच्या मुखातून निघावं आणि आम्ही ऐकावं, आमचं भाग्य बहुत थोर आहे. पंतांनी पुन्हा सांगायला सुरुवात केली, मद्वयं भद्वयं चैव भ्रत्रयं व चतुष्टयं अनापलिंग कुस्कानि पुराणानि प्रचक्षते. म पासून बाबूजी 2 झालेली आहेत. म्हणे कोणती. मत्स्य आणि मार्कंडेय. मद्वयं भद्वयं, भ पासून 2 झाली. कोणती. तर म्हणून त्यांनी सांगितलं भविष्य आणि भागवत. ब्रत्रयं ब्रह्म ब्रह्मांड ब्रह्मवैवर्त. आणि बाबूजींनी सहज विचारलं, म्हणे महाराज हे कशाची नावं आहेत. अहो पुराणं आहेत आपली, दुसरं काय. म्हणे आपली पुराणं आहेत, 18 पुराण. व चतुष्टयं विष्णु वामन वराह कुर्म अग्नि नारद प पद्म लिंग लिंग ग गरुड को कुर्म स्क स्कंद. 18 पुराणं सगळी आपली कशासाठी सांगितली आहे तो व्यासांनी. 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. सीताकांत स्मरण जय जय राम. हे ऐकल्याबरोबर दासी भटक्या जे जे काम करत होत्या सगळ्या धावत आल्या. गडी माणसं सगळी धावत आली. त्याच ठिकाणी खलबत मांडून बसलेली आहे. पंतांच्या मुखातून वाणी निघावी आणि यांनी सगळ्यांनी ऐकावी. तिथेच थबकले सगळे, काही काम न करता त्याच ठिकाणी थांबले. मधुरवाणी ती पंत मुखातून आली अन पुराण दीक्षित झाली. अन पुराण दीक्षित झाली. या पंतांची होत चालली पुराणे. या पंतांची भगवंत गुणानुकथने. भगवंत गुणानुकथने. त्या कथनात नवते रामायण ते. त्या कथनात नवते रामायण ते.
परिपृच्छति कन्यकाते परिपृच्छति कन्यकाते बघ कन्यकी गे सांगिन रामायण हो मधुमास असा बहुरमी हो मधुमास असा बहुरमी हो सांगीन तुला रामाचे गुणगान सांगीन तुला रामाचे गुणगान विसरुनिया देह भान तुला रामाचा गुणगान सांगितल्याशिवाय राहणार बघता बघता 18 पुराणं त्या ठिकाणी चाललेली आणि सगळी 18 पुराणं झाल्यानंतर त्या एका लहानशा कन्येने प्रश्न विचारला म्हणे पंता मला त्या ठिकाणी रामायण ऐकायचं आहे तर म्हणे का ग आणि मुखातून वाणी काढलेली आहे भजा राम विश्राम योगेश्वरांचा जपूने मिला स्वामी गौरी हराचा स्वयेनी ववी तापसी चंद्रमौळी मना सोडवी राम हांत काळी जय जय रघुवीर समर्थ म्हणे मनाला शेवटी राम सोडवितो असं कळलं 18 पुराणं सगळी ऐकली म्हणे मयूरपंता तुमच्या मुखातून रामायण ऐकावं अशी माझी इच्छा आहे कारण हा रामरस जो आहे ना तो पिलाच पाहिजे म्हणून मयूरपंतांनी विचारलं बाळे तुला माहिती आहे रामरस कसा पितात ते मी आमरस पिला ग पण रामरस अजून पिऊन नाही पाहिला बाळीने उत्तर द्यावं अमृत से भी लागो मिठो रे भैया काया मर बन जाई राम रस पीले ना मोहे भाई राम रस पीले ना मोहे भाई राम रस पीले ना मोहे भाई राम रस जब पियो शबरी ने तो राम की रटन लगाई राम रस जब पियो शबरी ने तो राम की रटन लगाई झूठे बेर जो राम जी खाए झूठे बेर जो राम जी खाए शबरी अमर बन जाई शबरी अमर बन जाई अहो शबरी सुद्धा अमर झाली म्हणे त्या ठिकाणी उष्टे बरं खाऊ घातले रामाने खाल्ले इतका माझा भाव होईल म्हणून मला रामायण ऐकायचं आहे राम रस जब पियो हनुमत ने तो सोने की लंका जलाई सोन्याची लंका जाण्याचं सामर्थ्य त्या हनुमंताला प्राप्त झालं मयूरपंता मला सुद्धा ते रामायण ऐकायचं आहे ऐकवाल ना राक्षस मारे पेड़ उखाड़े माता के दर्शन पाई राम रस पीले ना मोहे भाई इतकं सगळं सामर्थ्य त्या रामरसाने प्राप्त होलं मयूरपंता मला ते रामायण तुमच्या मुखातून ऐकायचं आहे आणि जेव्हा तिचा तो प्रश्न ऐकला दिनमणी तो उगवियला मधुमास शुद्ध पक्ष ऐसा आला गेले पंतची तेथे नमन करूनी त्या भगवंताला देवाला नमन केलं पंत पाटावरती बसलेले आहेत आणि पंतांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे श्रीरामं मुदिर श्यामं मंत्र रामायणाला सुरुवात केली थबकली हे रामायण नव्हे म्हणे मला जे ऐकायचं आहे ते वाल्मिकींनी त्या ठिकाणी रचलेलं बाळे अगं वाल्मिकींचं रामायण सांगावं इतकी माझी योग्यता नाही ग म्हणून तिला सांगायला लागले बाळे आधी माझ्यासमोर बसून तू रामनामावळी जप म्हणजे तुझं मन शांत होईल अगं रामचरित्र ऐकताना आपलं मनसुद्धा सात्विक असलं पाहिजे म्हणून माझ्या प्रत्येक पुराणाच्या शेवटी ऐकलं असेल ना श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर ऐकलंस ना तू म्हणे ऐकलं ना मी प्रत्येक वेळी ऐकलं श्रोतासुद्धा समर्थ
आणि माझा भगवान सुद्धा समर्थ, हे सगळं असताना तू उद्विग्न का? म्हणे नाही, मला तेच रामायण ऐकायचं आहे. बघ म्हणे, आपण रामनामावळी जपू म्हणून स्वतः त्या ठिकाणी पंतांनी हातात माळ घेतली आणि पुराण सुरू करण्याच्या आधी म्हणून त्या ठिकाणी रामनामाची ती एक एक मण्यांची माळ पुढे सरकायला लागलेली आहे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम. आणि ती माळ पुढे सरकली आणि हिने लगेच त्यांच्या हातातली माळ पकडली. पकडून त्या माळे ते बोले, कन्या इथेच हो थांबा. ती माळ म्हणली, इथेच थांबा म्हणे. तुम्ही मला कदाचित भूल थापा देऊन राहिले, मला गोड गोड बोलाल आणि वेळ झाली की इथून निघून चालले जाल. म्हणे मला काय कच्च्या गुरुचा चेला समजलीस का? अजिबात म्हणे मी या ठिकाणावरून जाणार नाही, इथेच थांबा आणि रामायण सुरू करा. करतो ना म्हणे बाळे, किती प्रकारांनी तुला रामायण ऐकवू. हातातल्या बाळेकडे पाहिलं, घळघळा दाटुनी पाणी आले त्यांच्या नयनात, तो रामची चिंताक्रांत, रामदास चिंताक्रांत. रामही चिंतेत पडला, रामदासही चिंतेत पडला, काय ऐकवावं हिला. आणि म्हणून तिच्याकडे बघायला लागले. तिला नमस्कार केलेला त्या ठिकाणी, बालिके खरोखर तू पूर्वजन्मीची तपस्विनी आहेस हो, तुझ्यामुळेच सगळं हे शक्य झालं. म्हणून हातातल्या त्या माळेकडे बघायला लागले. 108 मण्यांची माळ, 109 मेरू म्हणी. प्रत्यक्ष माझा रामचंद्र या ठिकाणी असताना रामचंद्राला आज माझ्याकडून हा जप नको आहे, तर काय हवं आहे रामचंद्राला. म्हणून हात जोडले. अचल अमलाद्या वेदवंद्या मुरारे, प्रणव स्वरूप रामा राघवा रावणा रे, दिनमणि कुलदीपा दिनमणि कुलदीपा, ये गुणाचा समुद्रा भवजलधितराया, दे तुझी नाम मुद्रा सीता कांत स्मरण. जय जय राम जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय. बघता बघता त्या ठिकाणी तो मेरुमणी आला आणि मेरुमणी आल्यानंतर हाच मंत्र मनामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. आणि बाळेला रामचरित्र सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि सांगता सांगता थबकले पंत. मंगलाचरण झालं. तुला माहिती आहे बाळे, तू एकटी बसलेली आहेस रामायण ऐकायला, पण कोणाला रामायण सांगू. मागून आवाज आला, आहो एकटी नाही बरं का, आम्ही पण भिंतीच्या आड आहोत. पंत म्हणाले, भिंतीला पण कान असतात. रामचंद्र समोर, मागे मंडळी, पुढे ही कन्या, समोर पोथी नाही, काय सांगावं. म्हणून पंतांनी त्या ठिकाणी तिला सांगायला सुरुवात केली. बाळे तुला माहिती आहे कोणत्या कारणाने शोक झाला होता. वाल्मिकी तमसा नदीला गेले होते तिथेची स्नानाला. तमसा नदीवर स्नानाला गेलेले असताना त्या वाल्मिकींना त्या ठिकाणी क्रौंच पक्षाचं जोडपं त्या ठिकाणी आकाशामध्ये दिसलं. आणि बाळेनी फोडीला टाहो, हे रामायण नाही म्हणे. मग म्हणून सांगितलं म्हणे, हे रामायण नाही, मला रामाचं चरित्र ऐकायचं आहे. आणि त्याच वेळेला पंतांनी सांगितलं, बाळे थोडं ऐकून घे, शांत बैस. आणि म्हणून तिला सांगायला सुरुवात केलेली आहे. मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम शाश्वती समः, यत्क्रौंच मिथुनादेकम अवधी काम मोहितम. ही शापवाणी निघाली. आणि शापवाणी निघाल्यानंतर पंत गूढार्थ उलगडायला लागले. बाळे यातला रावण कोण तुला माहिती आहे. तिनं उत्तर द्यावं, रावण मलाही माहिती आहे म्हणे. यातला रावण कोण म्हणे. रावण म्हणे त्याला काय म्हणतात म्हणे, तुम्ही जो म्हटला की नाही म्हणे तो मगम शाश्वती समहा, त्यातला तो जो निषाद होता की नाही म्हणे पंत, तोच रावण होता. आणि तिने उलगडला.
पंतांनी पुन्हा म्हटलं, श्रोता भक्ता श्रीराम समर्थ. म्हणजे माझ्या कृतीला काहीतरी अर्थ आहे, कळलं. 108 रामायण लिहिली, 101 सुंदर. रामायण ते सुंदर झाले, रामायण ते सुंदर. 108 ऐसे सजले, 108 ऐसे सजले, रामायण ते सुंदर झाले. 108 ऐसे सजले, निरनिराळे छंद त्यातले, वैदर्भी या रीती मदले. निरनिराळे छंद त्यातले, हे आपण सगळं उद्या ऐकणार आहोत बरं का. निरनिराळे छंद त्यातले, वैदर्भी या रीती मदले, पंतांचे रामायण झाले, नामरूपाने उदया आले. ऐसी कीर्ती थोर जाहली, ऐसी कीर्ती थोर जाहली, महाराष्ट्रातही ऐसी वाढली, महाराष्ट्रातही ऐसी महाराष्ट्रातही ऐसी वाढली. बघता बघता 108 रामायण संपूर्ण त्या रामचंद्रासमोर सांगितले. साष्टांग नमस्कार घातलेला आहे रामचंद्राला. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करण्या ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझासे. म्हणून साष्टांग नमस्कार घातलाय. आणि त्या लोटांगणाने भगवान रामचंद्राच्या चेहऱ्यावरची ती स्मितमुद्रा पाहिली. पंतांना मोठा आनंद झाला आणि पुन्हा माऊलीकडे बघून घळघळ नेत्रा तुनी अश्रुते दिव्य पहा हो पडती, आसवांची हो झाली दाटी नाही तयासी गणती. आसवांची इतकी दाटी झाली त्याला गणती नव्हती. त्या ठिकाणी अश्रू पडायला लागले, हात जोडले. त्रैलोक्यात तुझाची आश्रय मला, तू गाय मी वासरू, माझे तू कुलदेवते जीव लगे, तू माय मी लेकरू. ऐसा दीन म्हणून त्या ठिकाणी हाक मारलेली आहे. रामचंद्र प्रसन्न झाला. 108 रामायण पंतांची अनेक काव्यरचना त्या ठिकाणी उदयाला आल्या. काय असतं, एखाद्या गोष्टीला एखादं निमित्त हवं असतं, पण त्याला प्रधान दैवत सुद्धा त्याच ठिकाणी अपेक्षित असतं. आणि आम्हाला इथे आणण्याचं कार्य घडलं कसं हो. कालच मी आमच्या एका मित्राला नव्हे, सुहृदाला नव्हे, आत्मीयाला सांगितलं. कोण तो आत्मीय? प्रलयीन प्रभंजन वाटे तै वाहला, भीत्युत्थित घर मे जनसारा नाहला. घरचे म्हणायला, बापरे बापरे बापरे, सज्जनगडावर कीर्तन कसं करशील? म्हटलं समर्थ करतील, मी कोण करणार? प्रलयासारखे फोन यावे एकावर एक एकावर एक. प्रलयीन प्रभंजन वाटे तई वाहला, भीत्युत्थित घर मी. इतक्या भीतीयुक्त घाम फुटला दरदरून सज्जनगडावर कीर्तन. स्थिर जंगम भूता रवदु सहजाहला, काय म्हणून पातले जगिया कोण प्रगटला असा. पण काही काळजी करू नका, तरी सारा संसार सुखाचा होवो नरहरीचा. कारण एवढंच होतं, प्रभंजनाचा फोन यावा आणि मला या ठिकाणी कीर्तनाची संधी मिळावी. त्याच्या मुखातून समर्थांनी इथे निमंत्रण दिल्याचं या ठिकाणी कबूल करतो. आणि जशी समर्थांच्या चरणी या जन्मात तर सेवा घडली, पण जसं पंतांनी मागितलं की 108 रामायण एवढीच रचली, पण माझं समाधान झालेलं नाही. रामचंद्रा, काय म्हणून सांगू तुला? अरे या जन्मात कशासाठी काय अवयव दिलेले आहेत? श्रोतुम कर्णौ, वक्तुमास्यम सुहास्यम, घ्रातुम घ्राणम, पादयुग्मं विहर्तुम, द्रष्टुम नेत्रे, हस्तयुग्मं च दातुम,
ध्यातुं चित्तं येन सृष्टस्य पातु. म्हणून सगळं काही तुझ्याच ठिकाणी लागू दे. या जन्मात तर सगळं असंच झालेलं आहे, पण जगदीश्वरा, नारायणा, रामचंद्रा, एकच मागणं तुला आहे. कोणतं? ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा, त्याचे वंशी मज जन्म दे गा देवा. ज्याची वाणी रंगली राम नामी, त्याचा माझा सहवास घडो स्वामी. वारंवार विनंती परिसावी, दया सिंधूची पूर्ण कृपा भावी. म्हणे उद्धवाची घन महाराजा, रामदासांचा संग घडो माझा. रामदासांचा संग घडो माझा. राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम. दक्षिणामूर्ती भगवान की जय. जगन्माता बाला त्रिपुर सुंदरी की जय. लक्ष्मी पद्मावती सहित व्यंकटेश भगवान की जय. समर्थ सद्गुरु नारायण महाराज की जय. जगद्गुरु शंकराचार्य भगवान की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. गंगा माता की जय. गो माता की जय. जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. कौस्तुभ